योगेशच्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत नक्की पहा. योगेश दादा, तर मित्रांनो, माझ्या लाईफ मधलं माझं पहिलं मी मराठी मूवी ऑडिशन साठी चाललो बुलढाण्याला. इथून 60 किलोमीटर आहे आणि थोडा नर्वस आहे मी. माझ्यासोबत माझे 2 मित्र आहे, हे पण यांचं पण पहिलं ऑडिशन आहे. तर बघू आता काय होत आहे. तर चला मग, तर आज तुम्हाला माहिती देऊ चाललो आपण. आम्ही किती आता विदर्भात इथे आणि इथनं बुलढाणा जवळपास 45 किलोमीटर आणि ऑडिशनची टायमिंग आहे 10 ते 6. तर आपल्याला घरी 10 वाजले होते. आता बघू आणि भावना निघायचं होतं फक्त आम्हाला 8 वाजता. अरे उठलं 9 वाजता चेरी ध्यानावरती काही यो. तर आम्हाला चेरीमुळे टाइम झाला मित्रांनो. पण काही विषय नाही, तिथं जाऊन मस्त ऑडिशन देऊ आणि नशिबाला भाग आहे. इलेक्शन होईल ना होईल ते खूप आहे, पण ट्राय करायचं आपलं काम आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला. ते लाल बटन काळं करा, त्याला त्याच्यासोबत काय करायचं करा, पण त्याला सबस्क्राईब करून टाका. तर आज बघा आम्ही सोडलं बघा, आज ऑडिशनचं ओपन निमित्त पण चाललं ऑडिशन द्यायला हवी. आम्ही तर पोलीस होते, बरं झालं चेरीच्या गाडीवर फाईनली बसले. आम्ही तिघं जण होतो मित्रांनो. आणि एखादा हेल्मेट लावेल. अरे बापरे बाप. तुम्ही पण प्रवास नका करू, तुम्ही पण. तर मित्रांनो, इथून आता बुलढाणा आहे 14 किलोमीटर आणि आता बघू समोर काय होतंय. तर एका हॉटेलला ऑडिशन आहे. जे बुलढाण्याचे जे खासदार साहेब आहे त्याच्या बायोपिक वर सिनेमा येतोय भूमिपुत्र, त्याच्या ऑडिशन साठी आम्ही चाललो. मी आहे, माझा मित्र आहे, आम्ही दोघे तिघ आहे आणि मी आहे, शांतनु पण आहे. तर बघू काय होतं समोर. तर चला. हम कहाँ पर जा रहे हैं और ये लोग क्या कर रहे हैं भैया? ए पाद्या, आपण बुलढाणा जिल्ह्यात सध्या एंट्री केलेली आहे. तर बुलढाण्याचे काही लोक मित्रमंडळ व्हिडिओ पाहत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करा चांगली, कोणत्या गावात पाहता. तर फायनली मित्रांनो आम्ही आलोय हॉटेलला. जो ऑडिशनचा जो ऍड्रेस आहे तिथं आलो आम्ही आणि इथनं एक फॉर्म घेतला आम्ही. आता हा फॉर्म भरायचा आणि हा फॉर्म भरून तिथं ते म्हणते तुम्ही तुमच्या मनानं कोणताही डायलॉग वगैरे तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही त्याच्या समोर दाखवू शकता समजा. आणि जे प्रतापराव जाधव साहेब आहे त्यांच्या विषयी, त्यांच्या रिलेटेड समजा त्यांचा रोल करू शकता. त्याच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. तर आम्ही 3 जण आहे भाई. बघू काय होतं समोर. तर आता फॉर्म भरून घेतो आधी. तर मित्रांनो, मला 0 एक्सपिरियन्स आहे म्हणजे असं ऑडिशन द्यायचं. बरं, तसं मी ऑल टाईपचे कॅरेक्टर करतो. माझ्या रील बघत असाल तुम्ही, नसेल बघत तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली बघू शकता. पण आता इथं मी ऑडिशनला आलोय, आपल्याला अनुभव नाही. आता बघू फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा येतो काय. तर आता हे तर हॉटेल बघून जायचं मूड ऑफ झाला, पण मी आहे आपल्यामध्ये एनर्जी. आता बघू काय होतंय. तर दाखव हॉटेल एकदा. तर हा माझ्याकडे दाखव. तर भरपूर जण इथं आलेत मित्रांनो ऑडिशन साठी. तर या ऑडिशन मध्ये कोण सिलेक्ट होतं काय माहिती, पण आपण बेस्ट ट्राय करू. बघा पूर्ण बघा.
परत दाखवतो मी तुम्हाला काहीतरी. मित्रांनो भरपूर जण येईल इथं, ऑल कॅरेक्टर येईल, कोणी गरुड आहे, कोणी वीरप्पन आहे, तर कोणी काय आहे. तर हे जे दादा दिसतं तुम्ही हे बघू शकता, याचा लुक डेंजर लुक आहे, विलनचं लुक भेटू शकते. तर बघू काय होत आहे. तर मित्रांनो आमची चर्चा चालू आहे, इथं काय काय फोटो वगैरे लागतो का, आपले भाऊ भेटले, हे ओळखत असन सबस्क्राईब कर. हे पण दादा आहे इथं, त्याच्यावर कॅमेरा ठीक आहे. काय नाव योगेश वानखेडे. मी योगी बोलतो, सबस्क्राईब करा. सगळ्यात मोठं आपल्या योगेश वानखेडेला म्हणजे फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता. ठीक आहे, कळलं ना आम्हाला पण. आम्ही सध्या बुलढाण्यामध्ये आहे, हॉटेलला, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल स्वप्ननगरीला आहे आम्ही. तर बघू आता इथं भरपूर क्रिएटर येईल मित्रांनो. आता एक तर दादा आपल्याला ओळखीचा भेटला, पण आता बघू दुसरे पण कोणी मोठा क्रिएटर येईल का इथं ऑडिशन साठी. तर तो पर्यंत तुम्ही कंटिन्यू बघा. तर जस्ट मित्रांनो तुमच्या भावानं ऑडिशन दिलं इथं. आता काय माहिती काय ते कळवणार आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही कसं ऑडिशन दिलं. मी वाळू माफियाचा रोल केला होता इथं, म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगितलं मी असं असं कॅरेक्टर आहे. आता बघू हे पण बाकीचे ऑडिशनला आलेत. भरपूर क्रिएटर आहे. तर क्रिएटर म्हणजे काय म्हणतात तुम्हाला, कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि हा याचं बाकी रिहर्सल करतो सध्या. हा बरं काही येत नाही, याला मग झालं पाहिजे सिलेक्शन झालं तर जेवढे माझे सबस्क्रायबर आहे त्याच्यासाठी मी एक छोटस मीटअप ठेवून जर माझं इथं सिलेक्शन झालं तर काय 1 रुपयावाले ते 4 चॉकलेट आहे, तर पार्लीजी ते त्याचं आपण आयोजन करू. तर आहे मी इथंच, हा गिव्ह अवे वगैरे करू. 1000 लोक 1000 लोक येईल, आपण काय जेवण वगैरे करू. सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला. तर नमस्कार मित्रांनो, तर हे आपले भाऊ भेटले होते. तर हे मल्टिपल जे आपले ऍक्टर वगैरे आहे त्याची मिमिक्री करतात, हे त्याचा आवाज काढून दाखवतात. तर बघू आता दादा कशा आवाज काढतात. मी आवाज मिमिक्री म्हणजे मी व्हॉइस करतो. हो ना, व्हॉइस मिमिक्री वेगळी आणि व्हॉइस वेगळी. व्हॉइस म्हणजे व्हॉइस डबिंग असते, तर मी ते करतो. तर मग काय झालं, हा भूमी हा मातीतून रक्त काढून दाखवते, जमीन फिरून दाखवते. हा भूमी पुत्र कधी पाहिजे नसेल तर पाहून घ्या. लहानपणी ते मकरांना नसतो. अगा बाबाओ, नमस्कार मंडळी, मी सावळ्या कुंभार. माती तुळावितो, मळकी घालावितो, बाजारात नेऊन इकतो. तसा माझा प्रपंच मस्त आहे बरं का. अगा बाबाओ, सर्ग म्हणत्या तो हाच की काय काय हे कलाकार आहे तिथं ताण होते नुसता. आय गंगे चल गळे, मला आता भूमिपुत्र चित्रपटाच्या ऑडिशनला जायलाच पाहिजे. मग जातो आता मी, आणि तुला तेथून शेतातून कापूस सुद्धा घेऊन येतो. मग वाता करीत बसतो. अगा बाबा, आय कोणीस तू, कोणीस रंभे का गंगे. बस नमस्कार मित्रांनो, दादा खरंच मल्टी टॅलेंटेड आहे. तुमचं युट्यूब वगैरे काय इंस्टाग्रामची आयडी सांगा तुमची. अमोल सातव व्हॉइस आर्टिस्ट. आणि सबस्क्राईब करा सांगा. सबस्क्राईब करा आमच्या मित्रांना. अरे खरं काय मल्टी टॅलेंटेड लोक आहे मित्रांनो. खरंच हे आता हे दादा भेटले आपल्याला. असे भरपूर क्रिएटर आले इथं भूमिपुत्र मूवीच्या ऑडिशन साठी. आता काय माहित दादाचं सिलेक्शन होतं का काय नाही, तर आपण आपल्याला असं आशा आहे की दादाचं सिलेक्शन झालं पाहिजे. कारण दादा खरंच मल्टी टॅलेंटेड आहे. तुम्ही बघितलं किती जणांचे ते आवाज वगैरे काढला त्यांनी. मी काढतो मी. ठीक आहे सर, भेटलं तर आपल्याला यायचा लुक थोडा कांतारा टाईप आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा इथं भरपूर जण आले मित्रांनो. कोणाला हिरो बनायचं तर कोणाला हिरोईन बनायचंय. बट आता ज्याचं लक चांगलं ते इथं सिलेक्ट होईल. तो भरपूर कलाकार आहे मित्रांनो इथं. तर आता आपण ऑडिशन वगैरे दिलंय आणि आपण एक्झिट घेतोय. चला घरी. आता ऑडिशन वगैरे दिलं आपण. ती हॉटेल इथं ऑडियन्स काय म्हणतात त्याला, ऑडिशन होतं. हीच ती हॉटेल आहे मित्रांनो. इथं आम्ही आमचा किमती वेळ म्हणजे वाया घातला नाही, पण अनुभव घेतला आम्ही. थोडाफार वाया गेलाच. तर ही जी हॉटेल आहे मित्रांनो, हॉटेलचं नाव आहे जेवण वगैरे काही स्वप्ननगरी. जेवण वगैरे काही भेटत नाही इथं.
अरे भरपूर क्रिएटर आले तिथं. खरं क्रिएटर म्हणजे कलाकार बरं. तर काय हा, चहा वगैरे भेटला आपल्याला, पाणी वगैरे भेटलं. पण आपलं काय होतं काय माहिती, आपण तर कडक काय म्हणतात त्याला, कडक आपलं इंट्रोडक्शन दिलं, ऑडिशन दिलं. माझी इंग्लिश थोडी वीक आहे, थोडं समजून घ्या. आणि आता आपल्या ब्लॉगला आपण करतो इथंच एंड. तोपर्यंत आपण तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अमरीश पुरी साहेब तुम्ही काही सांगा 2 शब्द. हे कलाकार आहे, व्हॉइस कॅरेक्टर आर्टिस्ट आहे मित्रांनो. आणि या सर्व ग्रुपला करा, सर्व ग्रुपला नाही, मला करा. मला पण करा. टीमला हा मला फॉलो करा. मला करायचंय मला. काना आणू का, मला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.